हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं. तर बघा, पहिला जो व्हिडिओ आहे तो इथेच संपला होता आपला आणि इथूनच पुन्हा सुरुवात करते मी नवीन व्हिडिओची. तर हा गुरुवारचाच दिवस आहे, पण वेळ मात्र संध्याकाळची आहे. संध्याकाळी दिवाबत्तीची वेळ झाली, त्याच्यामुळे मी बाहेर पण पणत्या वगैरे लावून घेतल्या आणि तुळशीचा पण दिवा लावणार आहे. म्हणजे तोपर्यंत इकडचं सगळं होपर्यंत तिकडे साक्षीची पण पूजेची तयारी चाललेली आहे. तर आपल्याला पोथी वाजायची, त्याच्यामुळे पूजा पण मांडते आहे साक्षी. तोपर्यंत मी इकडे बाहेरच्या पणत्या तुळशीचा दिवा वगैरे लावून घेऊ म्हटलं. आणि तुम्ही बघू शकता, मी दरवाजाच्या चौकटीला नेहमी जेव्हा दिवा पंथी म्हणजे दिवा असो, पंथी असो किंवा आपली अगरबत्ती असो, जे पण आपण लावतो ना, तेव्हा दरवाजाला म्हणजे दरवाजाची चौकट जी असते त्याच्यातूनच आपली शुभ ऊर्जा येते, निगेटिव्हिटी बाहेर जाते. त्यामुळे तिथे घंटी ही नेहमी वाजवायचीच. आज पूजा आहे म्हणून नाही, तर इतर दिवशीसुद्धा असंच घंटी वाजवून आणि मग दिवा वगैरे लावायचा. तर बघा, इथे आता बाहेरच्या पणत्या वगैरे तर लावून झाल्या. आता तुळशीची पण मी पूजा करून घेते. संध्याकाळची जी पूजा असते आपली, ती दिवा अगरबत्ती लावायची. आणि तुम्ही म्हणाली इथे तुळशीपुढे रांगोळी काढणार होते, तर रांगोळी काढली होती, पण आमच्या इथे भरपूर अशी कबुतरं येतात, त्याच्यामुळे त्या कबुतरांनी ती सगळी रांगोळी विस्कटली. त्यामुळे मी ती सगळी रांगोळी स्वच्छ केली आणि आता दिवा लावून घेतला. तुळशीची पण पूजा झाली आपली. तोपर्यंत साक्षी तिकडे पूजेची तयारी करते, कारण असं साईड बाय साईड दोन्ही पण कामं केले ना, तर पूजेचा वेळ पण नाही जात. आणि इथे संध्याकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे तिन्ही सांजेच्या वेळेला इथे मी विष्णू सहस्त्रनाम लावलं आहे. कारण विष्णू सहस्त्रनाम जर ऐकलं म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम ऐकलंच पाहिजे. कारण या अगोदरच्या पण काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की विष्णू भगवानांची जिथे सेवा होते ना, तिथे देवी माता म्हणजे लक्ष्मी माता ही अवश्य येते. त्यामुळे तुम्हाला दुसरी वेगळी काही सेवा करण्याची गरज नाही पडत. विष्णू सहस्त्रनाम नित्यनेमाने ऐकलं पाहिजे, लक्ष्मी अष्टक वगैरे. आता मी तर नेहमी म्हणजे आपण बघा, व्हिडिओच्या यूट्यूबच्या माध्यमातून असं बघू शकतो, पेनड्राईव्हमध्ये भरून ठेवू शकतो. लक्ष्मी अष्टक म्हणा, विष्णू सहस्त्रनाम म्हणा, असं भरून ठेवू शकतो आणि तिन्ही सांजेच्या वेळेस ते प्ले करायचं. तर बस, आपल्याला दुसरं जास्त काहीच करायचं नाही आहे. आता इथे बघा, साक्षीची पूजा चालू आहे मांडण्याची, पण मी तुम्हाला सविस्तर अशी पूजेची माहिती देते. तर इथे एक पाट ठेवला आहे, त्यावर पिवळा कपडा टाकला आहे. पाट ठेवण्या अगोदर खाली एक स्वस्तिक काढलं आहे. स्वस्तिक जसं शुभचिन्ह असतं ना, त्यामुळे अगोदर स्वस्तिक काढलं, त्यावर एक पाट ठेवला. आणि फोटोसाठी तुम्ही म्हणाल ना उंच काहीतरी दिसतं आहे, तर माझ्याकडे एक बॉक्स होता. फोटो कळसाच्या मागे दिसत नव्हता, त्याच्यामुळे मी फोटो थोडासा एका बॉक्सच्या साह्याने उंच केला आहे. आणि त्यानंतर एक कलश घ्यायचा. कलशावर आपल्याला 5 बोटं कुंकवाची ओढायची आहेत, किंवा स्वस्तिक काढलं तरीही चालेल. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक सुपारी, पैसा आणि दुर्वा टाकायचा आहे. नंतर त्या कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा अर्पण करायचं, फूल अर्पण करायचं. आणि त्यानंतर आपण जी पत्री आणली आहे, पत्री म्हणजे झाडाची 5 पानं, 5 झाडांची पानं, जी 5 फळांच्या झाडाची असू शकतात किंवा फुलांची पण असू शकतात. तर ती पत्री जी आहे ना, ती कलशामध्ये ठेवायची. आणि पत्री जी आहे ती कलशामध्ये अशा प्रकारे ठेवली की नारळ जे आहे म्हणजे देवीचा जो मुखवटा आहे ना, तो व्यवस्थित दिसेल. म्हणजे थोडीशी मागच्या साईडला ठेवली, जेणेकरून खूप असं गजगज दिसत नाही ते, त्यामुळे. आणि त्यानंतर इथे नारळ ठेवला वरती. तर आपल्याला जी काही सजावट करायची असेल लक्ष्मी मातेची, बघा, कोणी मुखवटा लावतं, कोणी असं वस्त्र चढवतं किंवा कोणी अलंकार घालतं, तर तसं आपण त्यानंतर करू शकतो. पण मी इथे मुखवटा वगैरे काही नाही लावला. माझ्याकडे आहे मुखवटा, पण मी नाही लावला, कारण मी पहिल्या म्हणजे दरवेळेस लावते, पण पहिल्या दिवसापासून मी असं फक्त नथ घातला आणि देवीला कुंकवाचा आणि त्यानंतर हळदीचा असा मस्त मोठा टिक्का काढला होता. त्यामुळे मी तेच कंटिन्यू केलं आणि थोडंसं प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून मग त्यानंतर बघा, देवीला अशा प्रकारे सजवलं आहे मस्त. आणि त्यानंतर आता समया, या छोट्या समया ज्या आहे ना, त्या मी दिवाळीत घेतल्या होत्या आणि त्या खूप सुंदर दिसतात पूजेच्या ठिकाणी. खास मी वैभवलक्ष्मीच्या पूजेसाठीच घेतल्या होत्या, पण आपली छोटी मोठी जेव्हा काहीही पूजा असते ना, तर तेव्हा अशा छोट्या समया खूप छान दिसतात. माझ्याकडे दुसऱ्या ज्या होत्या ना, त्या खूप मोठ्या समया होत्या, त्याच्यामुळे मग मी या छोट्या खास पूजेसाठी घेतल्या होत्या. त्यानंतर आता मात्र सगळी पूजेची मांडणी झाली. पाटाच्या भोवती रांगोळी वगैरे सगळं काढून झालं. त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावायचं. साक्षीला पण मी हळदी कुंकू लावलं, स्वतःला हळदी कुंकू लावलं. आणि नंतर आपल्या पूजेमध्ये जिथे लक्ष्मी मातेचा फोटो आहे, त्या फोटोची पण आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून पूजा करायची. त्यानंतर श्रीयंत्र फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात अगोदर आपली श्रीयंत्राची पूजा झाली पाहिजे. आणि जेव्हा पूजेची मांडणी करतो ना, तर तेव्हा श्रीयंत्र हे ठेवायचं. ज्यांच्याकडे वेगळं श्रीयंत्र नसेल त्यांनी
जर असं श्रीयंत्र म्हणजे बघा पुस्तकाच्या सुरुवातीला श्रीयंत्र देतात ते ठेवलं ना तरीही काही हरकत नाही. त्यानंतर आपली मनोभावे प्रार्थना करायची. ज्या इच्छेसाठी तुम्ही हे व्रत धरलं असेल ती इच्छा देवीला सांगायची, मनोभावे देवीची प्रार्थना करायची आणि आपल्या कहाणीला सुरुवात करायची. महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे आणि महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. महालक्ष्मीची अनेक नावे रूपे आहेत. पार्वती, सिंधू कन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. तर अशी ही मनोभावे मी कहाणी पण वाचली देवीची आणि त्यानंतर साक्षीने पण ऐकली, कारण दोघींचे उपवास आहे त्याच्यामुळे दोघींनी पण कहाणी एकीने वाचली एकीने ऐकली ना, म्हणजे श्रवणाचं जेवढं फळ आहे ना तेवढंच आपल्याला वाचनाचं पण फळ मिळतं. तर दोन्ही फळं सारखेच असतात. त्याच्यामुळे आता इथे हे सगळं कहाणी वगैरे वाचून झाली आणि त्यानंतर मात्र देवाची आरती केली. तर अशी मनोभावे आरती झाली आणि देवीची म्हणजे देवीच्या पुस्तकाच्या मागे देवीची आरती आहे महालक्ष्मी मातेची. त्यानंतर तुम्हाला ती येत नसेल तर तुम्ही दुर्गे दुर्गट भारी ही आरतीसुद्धा म्हणू शकता. पण सुरुवातीला मात्र गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे, कारण कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात जी असते ती गणपती बाप्पाच्या पूजनानेच होते आणि गणपती बाप्पाच्या आरतीनेच मी या आरतीची पण सुरुवात केली. तुम्ही ऐकलंच असेल तसं. तर इथे अशी आमच्या दोघींची पण मनोभावे पूजा पण झाली, कहाणी पण वाचून झाली आणि त्यानंतर आरती पण दोघींची मनोभावे झाली. तर असं आपलं पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण भाव ठेवून जर आपण देवीची पूजा केली ना तर नक्कीच कुठलंही व्रत असो ते फळाला येतच येतं. तर बघा इथे संपन्न झाली माझी सगळी पूजा. गुरुवारचं जे व्रत आहे ते आणि पूजा बघू शकता तुम्ही. एकदम प्रसन्न आणि छान वाटतं घरामध्ये. कुठलीही पूजा असू द्या पण धूप दीप याचा वास मस्त सुंदर सुवास पूर्ण घरभर दरवळलेला असतो आणि त्यामुळे एकदम प्रसन्न आणि छान वाटतं. पण आता ही पूजा वगैरे झाली, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता उपवास सोडण्यासाठी काय करायचं. तर माझ्याकडे वालाच्या शेंगा होता, घेवड्याच्या शेंगा होत्या. आदल्या दिवशी दत्त जयंती झाली ना आता 2 दिवसापूर्वी, त्याच्यामुळे घेवड्याच्या शेंगा पण आणलेल्या होत्या. कारण कोणी श्रावणी घेवडा पण म्हणतं बघा, कारण दत्त महाराजांना श्रावणी घेवड्याचा नैवेद्य दाखवला जातो. त्यासाठी मी या शेंगा यांना सांगितलं होतं घेऊन या. तर भरपूर आणल्या होत्या, त्या दिवशी पण केल्या आणि आता पण म्हटलं चला त्याच करू आता, कारण वालाच्या शेंगा पण निवडत बसाव्या लागल्या असतात. तसा घेवडा पटपट निवडता येतो. त्यामुळे आता श्रावणी घेवडा आणि आपलं वरण भात वगैरे असं गोडाचं काय करायचं ते तर काहीच ठरलं नाही अजून. खीर करावी असा विचार होता, पण शिरा वगैरे पण कधीचा खाल्लेला नव्हता. म्हटलं चला शिरा करू किंवा मग खीर करू. खीर जरी करायची असली तर शेवयाचीच करावी लागेल, पण आता अगोदर हा घेवडा निवडून घेते. तर त्याच्या शिरा ज्या असतात ना त्या शिरा निवडून निघतात, पण फार वेळ लागतो. म्हणून म्हटलं चला चॉपरवरच कापून घेऊ आता. तर एकीकडे सिरियल बघत होते आणि एकीकडे चॉपरवर माझा घेवडा कापण्याचं काम चाललेलं होतं. कारण आता भूक पण बरीच लागलेली होती. दिवसभराचा उपवास होता आणि या उपवासाला आपण दुसरं काहीही मिठाचं खात नाही बघा. 15 minutes later. तर पूजा वगैरे झाली आणि आमचा चहा वगैरे पिऊन झाला. थोडंसं एखादी सिरियल बघितली, तोपर्यंत स्वयंपाकाची सगळी तयारी केली, कारण आता उपवास पण लागला आहे. जरा भूक लागली आहे. तर मग आता सगळी स्वयंपाकाची तयारी म्हणजे 50% तरी तयारी केली मी. तुम्हाला दाखवते मी इथे. तर इथे चिंच भिजत टाकली आहे. पूजेला बसण्याच्या अगोदरच चिंच भिजत टाकली. आता ती छान अशी भिजली मस्त बघू शकता. आणि इथे लसूण सोलून ठेवला केवढा मोठा. त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या, कोथिंबीर कापून घेतली स्वच्छ धुवून आणि चिंच भिजत टाकली. ती कशासाठी तर छान अशा आळूच्या पानांच्या वड्या करायच्या आपल्याला, तर त्यासाठी ती चिंच भिजत टाकली. आणि त्यासाठीच या हिरव्या मिरच्या, लसूण हे सगळं वाटून घेणार एकत्र. आणि इथे घेवडा, श्रावणी घेवडा जो आहे ना तो बघितलाच तुम्ही, मी निवडला मगाशी. तर तो श्रावणी घेवडा घेतला. आणि त्यानंतर इथे आहे आपला बटाटा कापून घेतला. त्यामध्ये बटाटा जर टाकला ना तर खूप सुंदर लागतं. तर इथे आता मी हे
स्वच्छ धुवून घेते आणि आळूची पानं जी आहे ना तर ती साक्षीला सांगणार आहे धुवायला. आणि इकडे बघू शकता, इकडे कुकर लावलेला आहे डाळ भाताचा. तर अशी जवळजवळ 50 ते 60% आपली तयारी झालेली आहे स्वयंपाकाची. आणि आता इथे एक साईडला कुकर लावला आहे, डाळ भात लावली कुकरमध्ये, आणि एक साईडला मी भाजीला फोडणी देते आहे. तर भाजीला फोडणी दिल्यानंतर कुकर आणि भाजी होईपर्यंत एक साईडला पीठ भिजवून घेईल आणि साक्षी आळूची पानं जी आहे ना ती तयार करून देईल मला, रोल त्याचे. आणि मी फक्त तिला बॅटर तयार करून देणार आहे, बाकी सगळी ती तयारी करोपर्यंत माझं इकडचं काम होईल. आणि गोड पदार्थ काय करायचं आहे ते अजून काही ठरवलेलं नाही, तर गोड पदार्थ काय करायचं ते नंतर मी आता हे करता करता सुचवते. तोपर्यंत आता आळूची पानं तोपर्यंत आता हे बाकीचं करते आणि पुन्हा तुम्हाला भेटते. तर इथे आता ही श्रावणी घेवड्याची भाजी जी आहे ना ती मी फोडणीला टाकते एक साईडला. तर कुकर बघितलंच असेल तुम्ही, त्यासाठी मी आता कढईमध्ये एक तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरे, मोहरी आणि आपला लसूण जो आहे तो बारीक करून टाकला. तर लसूण ठेचून पण टाकू शकता, पण मला असं बारीक कट केलेला लसूण आवडतो. त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकला आणि त्या कढीपत्ता वगैरे चांगलं तडतडलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपले बेसिक मसाले जे धना पावडर, जिरा पावडर आणि हिंग, थोडंसं हिंग टाकायचं फक्त. त्यानंतर हळद पावडर, लाल मिरची पावडर, काळा मसाला वगैरे काही मी याच्यात वापरत नाही, फक्त लाल मिरची पावडर टाकली. आणि कलरसाठी तुम्ही हवी तर तुम्हाला काश्मीरी लाल मिरची टाकू शकतात. माझ्याकडे नाही आहे, ती संपली माझ्याकडची, त्याच्यामुळे मी काही टाकली नाही. त्यानंतर आपला कट केलेला जो बटाटा आहे ना, बटाटा बारीक कट करायचा, म्हणजे घेवडा पटकन शिजतो, तर बटाटा त्याच्यामध्ये शिजला गेला पाहिजे. त्याच्यामुळे बटाटा जो आहे ना तो बारीक कट करायचा. आणि बघा तुम्ही, बटाटा छान परतून झाला. त्यानंतर धुवून ठेवलेला घेवडा जो आहे तो घेवडा मी याच्यात बारीक कट केलेला टाकून घेतला आणि नंतर छान असं हलवायचं. तर कलर बघू शकता तुम्ही, किती सुंदर कलर आला आहे भाजीला. आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकली मी. कोथिंबीर बारीक कट केलेली होती, तुम्ही पाहिलीच असेल, स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून ठेवली. तर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, जेणेकरून भाजीला छान अशी टेस्ट येते आपल्या. तर भाजीचा कलर किती छान आणि टेम्पटिंग दिसतोय बघू शकता तुम्ही. त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आणि भाजी चांगली व्यवस्थित हलवून घ्यायची आणि फक्त वाफेवरच शिजवायची असते ही भाजी. जवळजवळ 70% भाजी जेव्हा शिजेल ना आपली, तेव्हा त्याच्यामध्ये दाण्यांचा कूट टाकायचा. दाणे अजून भाजायला ठेवते मी आता कुकर झाल्यानंतर. आता या भाजीवर मी झाकण ठेवलं आणि आता वाफ भरोपर्यंत इकडे मी बॅटरची तयारी करते. जे आपलं आळूच्या पानांसाठीचं बॅटर आहे ना, तर ते साक्षीला तयार करून देणार आहे. ती तोपर्यंत मला पानं सगळे ते बॅटर लावून तयार करून देईल. तोपर्यंत माझं इकडे पीठ पण भिजवून होईल आणि पोळ्या करायला लगेच सुरुवात, कारण भूक लागली. आता स्वयंपाक करणं खूप गरजेचं होतं, कारण संध्याकाळची पण वेळ झाली आणि भूक पण बरीच लागली, बराच उपवास लागला. तर इथे बघू शकता तुम्ही, बॅटर तयार केलं मी, बॅटरने वाटण तयार केलं मी. तर आता ही जी चिंच होती ना आपली भिजवलेली, ती चिंच अशी चहाच्या चाळणीने गाळून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे त्याचे चिंचाच्या ज्या शिरा असतात ना त्या शिरा सगळ्या वरती राहतात, नाहीतर त्या जेवणामध्ये किंवा दाताखाली आल्या ना तर सगळं जेवणाचं मूड जातो. तर ते सगळं चिंचेचं पाणी मी व्यवस्थित असं गाळून घेतलं. त्यानंतर आपण हे जे हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर मी याच्यातच बारीक केली, कारण मग ते सगळं एकजीव होतं आणि पानांना बॅटर लावताना कोथिंबीरीमुळे ना सरकत नाही ते बॅटर, त्याच्यामुळे हे सगळं एकजीव केलं. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि हे तयार आहे आपलं बॅटर. तर आता इकडे साक्षी आळूची पानं धुते, बघू शकता तुम्ही. साक्षी मला पानं तयार करून देऊपर्यंत माझं पीठ पण भिजवून झालं आणि कुकरच्या शिट्ट्या पण झाल्या. त्यानंतर मी लगेच लागले पोळ्या करायला. तर इथे एक साईडला माझ्या पोळ्या होत आहेत, तोपर्यंत साक्षी पण पानं वगैरे धुवून देते. आणि इथे बघू शकता तुम्ही, मी मिक्सर लावलं आहे दाण्यांचा कूट करण्यासाठी आणि आधी बघा कसा नाचतो आहे. तर मिक्सर लावला ना तर मिक्सरच्या म्युझिकवर त्याचा डान्स चालू होता इथे. आणि इथे आता आळूचे पानं पण तयार झाले आपले, बघू शकता. एका चाळणीवर ठेवले मी, ते चाळणीला थोडंसं तेल लावलं, इडलीच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून आणि वरती स्टीम व्हायला ठेवलं. 15 minutes later. तर बघा माझ्या पोळ्या पण झाल्या आणि आळूच्या वड्या पण आपल्या छान अशा स्टीम झाल्या. तर आता इथे एक साईडला मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि आता या आळूच्या वड्या सगळ्या कापून घेते. तेल चांगलं तापलं ना तर आळूच्या वड्या खूप छान तळल्या जातात. पण त्या अगोदरनं मी सगळं ओट्यावरचं आजूबाजूचं सगळं आवरून घेतलं, म्हणजे खूप पसारा होत नाही, कारण आज उपवास दिवसभराचा आणि उपवास सोडल्यानंतर काहीच आवरण्याची इच्छा होणार नाही. त्यामुळे मी अगोदरच सगळं स्वच्छ आवरून घेतलं आणि त्यानंतर आता या आळूच्या वड्या तोपर्यंत गार झाल्या मस्त
फॅन खाली ठेवल्या होत्या म्हणजे पटकन गार होतात. आणि तुम्ही बघू शकता तेल चांगलं तापलेलं होतं ना, त्याच्यामुळे अळूच्या वड्या टाकल्या खूप सुंदर अशा खमंग तळल्या गेल्यात. आणि मी याच्यामध्ये एक गोष्ट विसरले ती म्हणजे तीळ टाकायची. तीळ टाकल्यानंतर पण अळूच्या वड्या खूप सुंदर लागतात, पण मी आज विसरून गेले घाई गडबडीमध्ये तीळ टाकण्याचं. आता तुम्हाला दाखवते मी, बघा किती सुंदर आणि खमंग अशा कुरकुरीत अशा अळूच्या वड्या आपल्या तळल्या गेल्या. आता या सगळ्या वड्या मी तळून घेते. वड्या माझ्या तळून झाल्या आणि त्यानंतर आता इथे नैवेद्याचं ताट भरते. तर इथे बघा आपला आजचा मेनू पण तुम्हाला नैवेद्याच्या ताटात बघायला मिळेल. इथे डाळ, भात आणि त्यानंतर इथे घेवड्याची भाजी, श्रावणी घेवडा खूप सुंदर लागतो आणि घरात सगळ्यांना आवडतो पण. आणि गोडाचं काय केलं म्हणाल तर गोडाला केला आहे मी शिरा, आणि शिरा इथे टाकला. त्यानंतर आता एक साईडला अळूच्या वड्या टाकल्या आणि एका बाजूला पोळ्या. असा आहे आजचा आपला मेनू. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा मेनू आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.